नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे ऑल इंडिया स्पेशल अशी भेळ, ओली भेळ। आपल्या भारतातील स्पेशल अशी फेमस ही ओली भेळ आपल्या भारतातूनच पहिल्यापासून ही तयार होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी मुंबई असू देत कोल्हापूरची वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे। आणि मी आज कोल्हापुरी स्टाईलने एकदम स्पेशल ओली भेळ बनवायची कशी छान अशी टेस्टी सगळ्यांना आवडणारी अशी ही। त्याच्यासाठी मी इथं चिंच घेतलेली आहे थोडी आणि 4 तास पाण्यामध्ये मी भिजत घालणार आहे। त्याच्यामध्ये थोडासा गूळ पण घालायचा आहे टेस्टसाठी, जेणेकरून भेळला आंबट, गोड आणि तिखट अशी भेळ ही छान टेस्टी बनते, एकदम चटपटीत अशी स्नॅक्ससाठी संध्याकाळच्या वेळेस खायला सर्वांना आवडणारी ही भेळ आहे। आणि आता ही चिंच आणि पाणी, गूळ हे सर्व मी मिक्सरला एकसारखं बारीक करून घेणार आहे पेस्ट असं। आणि इथं 4 कांदे घेतलेले आहेत मी, पूर्ण बारीक असे हे कांदे मी चिरून घेणार आहे। जितका कांदा आपल्याला बारीक कट करता येईल, चॉप करता येईल तितका करायचा आहे, जेणेकरून भेळ एकदम छान अशी टेस्टी होईल त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर कांदा। त्याच्यासाठी हा कांदा खूप महत्त्वाचा आहे, एकदम बारीक आपल्याला असा चॉप करून घ्यायचा आहे, आडवा उभा करून। जितका बारीक करू शकाल तितकी भेळ ही छान अशी टेस्टी बनते। पाहू शकता एकदम छान असं बारीक केलेला आहे मी कांदा। आणि ह्या पॅनमध्ये 4 बाउल होईल एवढा मी भडंग तयार घेतलेला आहे। भडंग तयार घेतल्यामुळे ही भेळला खूप छान अशी टेस्ट येते। चिरमुऱ्याच्या ऐवजी तुम्ही भडंगच तयार घ्या घरातला, त्यामुळे भेळ ही एकदम टेस्टी आणि मस्त बनते। चिरमुरे घेतलात तर वरतून आपल्याला लाल तिखट घालावं लागतं, मिक्स करावं लागतं। आता इथं मी कांदा बारीक केलेला आणि 0 नंबरची शेव, जी बारीक शेव असते ती घातलेली आहे आणि बारीक चॉप केलेली कोथिंबीर। आणि याच्यामध्ये जे चिंचेचं पाणी आपण कोळ केला होता, चिंचेचा आंबट गोड असा, तो याच्यामध्ये मिक्स करणार आहे। जर तुम्हाला भेळ एकदम जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट थोडंसं वरतून घातला तरी चालेल। आता इथं चिंचेचा कोळ मी घातलेला आहे, आंबट गोड असा तयार झालेला। आणि आता हे चांगलं मिश्रण एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं मिक्स करायचं आहे, जेणेकरून एकसारखी अशी भेळ छान टेस्टी अशी बनेल। आंबट, गोड, तिखट अशी ही भेळ चटपटीत एकदम मस्त होते, चौपाटी स्टाईल म्हणू शकता तुम्ही। आपण घरच्या घरी एकदम छान ऑल इंडिया स्पेशल भेळ आपल्याला घरच्या घरी बनवता येते। ही आता आपली कोल्हापुरी स्टाईलला मी भेळ बनवलेली आहे। कोल्हापूरची आपली राजाभाऊ भेळ जशी बनते त्याच प्रकारे म्हणजे थोडीफार टेस्टला आपण घरच्या घरी अशी छान भेळ बनवू शकतो। आता ह्याच्यामध्ये बारीक टॅमॅटो चिरून पण घालतात काही जण, मी इथं वापरलेलं नाही आहे। आणि आता आपली ही भेळ चांगली मिक्स करून तयार झालेली आहे। भडंग घातल्यामुळे एकदम छान असे टेस्टी बनते भेळ। भडंग तयार असेल तर आपण कमी साहित्यामध्ये ही छान अशी चटपटीत भेळ, आंबट, गोड, तिखट अशी छान टेस्टी घरच्या घरी बनवता येते आणि सगळ्यांना आवडणारी टी टाईम रेसिपी आहे ही ऑल इंडिया स्पेशल भेळ ओली। आणि आता ह्याच्यावरती सर्व केल्यानंतर थोडीशी बारीक शेव आणि कोथिंबीर घातलेली आहे, गार्निश केलेली आहे। आणि अशी मस्त अशी ओली भेळ आपली डिश तयार आहे सर्वांसाठी सर्व करण्यासाठी। हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही शेअर करत नसाल तर नक्कीच शेअर करा। माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।